आणि ही संख्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केली आहे की आपले ध्येय काय आहे. तर त्याच्या विद्यार्थ्यांना असं आलं की 3% विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केली होती की आपल्याला काय बनायचे, काय करायचे, काय त्यांनी स्वप्न एक पाहिलेलं होतं. आणि 97% विद्यार्थ्यांनी त्या विद्यापीठातल्या ध्येयाची निश्चिती केलेली नव्हती. 1976 साली पुन्हा त्या विद्यापीठाने संशोधन केलं. त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की ज्या 3% विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती केलेली होती त्यांनी मिळवलेली संपत्ती या 97% विद्यार्थ्यांनी मिळवलेली संपत्ती हिच्यापेक्षा दुपटीने जास्त होती. विचार करा बदललो की ध्येय निश्चिती ही अत्यंत महत्त्वाची. म्हणून आपल्या स्वप्नकर्त्यांनी जे स्वप्न विधान केलेलं आहे, जे स्वप्न बघितलेलं आहे त्याचं विधानामध्ये रूपांतर केल्यानंतर ते आपल्याला किती वाटचाल करायची नाही. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की त्या जपक या नात्याने तुम्हाला जी जबाबदारी सोपवली गेलेली आहे तर त्या जबाबदारीनुसार तुमचं स्वप्न काय आहे हे आपण थोडक्यात सांगितलं आणि आपण आपल्या मुलीमध्ये निघून घेतलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने स्वप्न आणि अनुसंधान हे संपूर्ण शाळेत कामकाजाला शिक्षा देणार आणि ते सर्व अध्यापक वर्गासाठी एक प्रेरणास्त्रोत म्हणून आहे. यानंतर